अगदी बाहेरच्या गाडीवर मिळतो ना तसा चमचमीत चटपटीत हा वडापाव. घरी बनवला तरी घरातल्यांना बाहेरचाच वडापाव आवडतो का? तुमच्या घरात सुद्धा असंच होतं का? तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा, बाहेरचा वडापाव घरातले अजिबात सुद्धा मागणार नाही. तर इथे पहा मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला धुतलेले बटाटे घालायचे आहेत. कुकरमध्ये सगळे बटाटे घातले की त्यामध्ये आपल्याला बटाटे शिजण्या इतकं मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर बटाटे शिजण्या इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. इथे पहा मी अर्धे बटाटे बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे बटाटे छान व्यवस्थित शिजलेले आहे. तर इथे तुम्हाला मी सुरीने चेक करून दाखवते. तर छान आपला मऊ हा बटाटा शिजलेला आहे. बटाटे शिजल्यानंतर आपल्याला इथे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाटे आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचे नाहीत. गरम असताना आपल्याला हे बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. बटाटे जर थंड पाण्यामध्ये घातले की बटाट्याची चवही कमी होते. त्यामुळे आपल्याला गरम असताना हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. बटाटे सोलल्यानंतर एका साईडला थंड होण्यासाठी ठेवूया. तर इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 चमचा धने घेतलेले आहेत. 1 चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे. बडीशेप घातल्यामुळे आपल्या बटाट्या वड्याला छान अशी चव येणार आहे. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट मिरच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरच्या घातल्यानंतर इथे मी पुदिना घेतलेला आहे. बटाटा वडा म्हटला की त्यामध्ये आपल्याला पुदिना हा घातलाच पाहिजे. पुदिना घातल्यानंतर भरपूर सोललेला लसूण, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, आलं, 1.5 चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत. तुम्ही कढीपत्ता फोडणीला सुद्धा वापरू शकता, पण इथे मी वाटणामध्ये कढीपत्ता वापरलेला आहे. मुले कढीपत्ता खात नाही तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की इथे आपल्याला 1 चमचा मी मोहरी घातलेली आहे. या ठिकाणी मी बारीक मोहरीचा वापर केलेला आहे. बारीक मोहरी वापरली की वड्यांमध्ये अगदी छान दिसते. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे. आणि मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत छान तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मसाला परतत असताना त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि छान 1 ते 2 मिनटं आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मिरचीचा ठेचा छान असा हा परतवून घेतलेला आहे. ठेचा परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका साईडला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हातानेच हे बटाटे फोडून घ्यायचे आहेत. तुम्ही पावभाजी मॅशरने सुद्धा करू शकता, पण इथे मी बटाटे हाताने फोडून घेतलेले आहेत. बटाटा वडा बनवण्यासाठी खूप जास्त बारीक बटाटा करायचा नाही आहे. हाताने फोडून घेतला की थोडासा जाडसर बटाटा राहतो, म्हणजे वडा खाताना अगदी छान लागतो. अशाच पद्धतीने इथे मी सगळे बटाटे हाताने फोडून घेतलेले आहेत. त्यानंतर तयार केलेला मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. मिरचीचा ठेचा घातल्यानंतर इथे मी भरपूर चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. बटाटा वडा म्हटलं की त्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर वापरायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताची आगाग होते त्यामुळे तुम्ही हँड ग्लोव्ज किंवा एखादी कॅरी बॅगसुद्धा घालू शकता, पण इथे मी उलटण्याने बटाटे छान व्यवस्थित मिक्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी उलटण्याने छान हा बटाटा व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला बटाट्याचा मसाला किती छान तयार झालेला आहे. तर इथे मी बटाटा छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हातावर एकसारखा करून घ्यायचा आहे. एकसारखा केल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने पातळ वडा थापून घ्या. बटाट्याचा वडा खूप जास्त जाड करायचा नाही, पातळ केला की खायला सुद्धा अगदी छान लागतो. तर इथे मी तुम्हाला एक वडा करून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेते. तुम्ही जर या पद्धतीने बटाटा वडा घरी केला ना तर बाहेरचे वडेपाव नक्कीच विसरू जाल, याची मी 100% गॅरंटी देते.
कारण यामध्ये आपण पुदिना, कढीपत्ता जो वापरलेला आहे ना, त्यामुळे आपल्या बटाट्या वड्यांना छान अशी चव येते. भरपूर जण फोडणीमध्ये कढीपत्ता वापरतात, पण तसा न वापरता तुम्ही वाटणामध्ये कढीपत्ता वापरला ना, तर बटाट्या वड्याला मस्त अशी चव येते. एकदा या पद्धतीने करून पहा. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे बटाटे वडे तयार करून घेते. तर सगळे करणार नाही, इथे मी 5 वडे तुम्हाला करून दाखवलेले आहेत. गरम गरम बटाटे वडे केले ना की अगदी छान लागतात. तर इथे मी वडे 5 तयार करून घेतलेले आहेत. वडे तयार केल्यानंतर एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती वडे बनवायचे त्यानुसार तुम्ही बेसन पीठ कमी अधिक करू शकता. बेसन पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा थोडासा जास्त वापरला की पोटाला बाधणार नाही. त्यानंतर आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सोडा या ठिकाणी वापरू शकता, नाही वापरला तरी चालणार आहे. सोडा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त दाटसरसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल ना, त्यासाठी तुम्ही हे झटपट वडेपाव तयार करू शकता. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच की किती मला बेसन पीठ मिक्स करण्यासाठी पाणी लागलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून इथे मी बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर मला या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. खूप जास्त दाटसर नाही आहे किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नाही आहे. अगदी या पद्धतीने आपल्याला बेसन पीठ तयार करून घ्यायचं आहे. काही जण बेसन पीठ खूप जास्त घट्ट बनवतात, त्यामुळे वड्यांचा कवर आहे ना तो अगदी जाड येतो. बेसन पीठ या पद्धतीने तुम्ही मिक्स केलं ना की वड्याचा कवरसुद्धा अगदी छान येतो. बेसन पीठ मिक्स केल्यानंतर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तयार केलेला बेसनामध्ये आपल्याला बटाटा वडा डीप करून तेलामध्ये सोडायचा आहे. तेलामध्ये बटाटा वडा सोडताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण आपण हाताने वडा सोडतो, हातावर तेल आहे, म्हणजे अगदी हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये हा बटाटे वडे सोडायचे आहेत. तेलामध्ये सोडल्यानंतर छान दोन्ही साईडनी रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त हे वडे मी तळून घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी बटाटे वडे तर केलेले आहेत, पण बाहेर जी लाल चटणी मिळते ना ती भरपूर जणांना जमत नाही. तर तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तयार केलेलं बेसन पीठ आहे ना, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्या आणि छान आपल्याला लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. तेलामध्ये तळल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तळलेला भुगा घालायचा आहे. तळलेला बेसनाचा भुगा घातल्यानंतर त्यावरती आपल्याला लसूण घालायचा आहे. इथे मी सालीसहित लसूण वापरलेला आहे. ही चटणी बनवताना आपल्याला सालीसहित लसूण वापरायचं आहे. लसूण घातल्यानंतर इथे मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मीठ आपल्याला इथे बेतानी घालायचं आहे, कारण आपण बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं कमी मीठ वापरायचं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्सरला आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपली लाल ही चटणी तयार झालेली आहे. एका साईडला सगळे वडेसुद्धा तयार झालेले आहे. गरमागरम आपला वडापाव तयार झालेला आहे. तर पाव आपल्याला मधोमध कट करायचा, त्यावरती आपल्याला लाल चटणी घालायची, मधोमध वडा ठेवायचा आणि गरमागरम आपला हा वडापाव तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.